मी फ्रीलान्सिंग करते. व्हिडिओ एडिटिंगमध्ये असेल किंवा ग्राफिक डिझायनिंग असेल, कोणी लोगो असतील, पोस्टर्स असतील, या प्रकारे मी कोणती पण एखादी स्किलवर जेव्हा जसे क्लायंटचे डिमांड असतात त्या प्रकारे मी फ्रीलान्सिंग करते आणि त्यांना त्यांचं वर्कमध्ये जे पण सर्व्हिस असेल ते मी प्रोव्हाइड करते. पण कधी कधी क्लायंट्स भेटत नाहीत आणि त्यामध्ये माझी इन्कम स्टॉप होते, इन्कम फिक्स्ड होते. सो मला असं काहीतरी सांगा की मी अदर सोर्समध्ये पण जनरेट करू शकेल इन्कम. सो त्यासाठी मी पहिले तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे याच्यामध्ये करायचं, कशा प्रकारे तुम्ही साइड इन्कम बिझनेसमध्ये पण ग्रो करायचं. कारण एकाच बेसिकवर जर तुम्ही थांबलात तर तुम्ही स्टार्ट करू शकत नाही. सो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक समजला का तुम्हाला? थोडं गोंधळून गेलं असेल पण तुम्हाला मी आज सांगते की आजचा टॉपिक असा आहे की तुम्ही स्वतः फ्रीलान्सिंग करता, बरोबर? पण फ्रीलान्सिंग करत असताना सुद्धा तुम्हाला भरपूर साऱ्या अशा गोष्टी येतात की त्यामध्ये तुम्हाला क्लायंट्स भेटत नाही आणि क्लायंट्स भेटले तरी सुद्धा तुमच्या कामाची क्वालिटी त्यांना पटत नाही किंवा नंतर ते तुम्हाला रिजेक्ट करतील. त्यानंतर तुमचं वर्क स्टॉप पण होऊ शकतं किंवा तुम्हाला ते क्लायंट्स भेटल्यानंतर तेवढ्यापुरतीच इन्कम भेटते, बाकीचं काय? तो मी तुम्हाला सांगते स्किल पैसाबद्दल. स्किल पैसा हे साइड इन्कम म्हणून तुम्ही सोर्स यूज करू शकता. इथे तुम्हाला प्रॉपरली सगळं काही रेडीमेड दिलं जातं, जसं की ऑल टीचिंग जे पण आहे डिजिटल स्किल्स ते तुम्हाला रेडीमेड दिल्या जातात. रेकॉर्डिंग सेशन असतील किंवा यामध्ये सर्टिफिकेट्स असतील ते तुम्हाला पूर्णपणे रेडीमेड भेटणार जाणार आहे. ते जर तुम्ही सेल केलं तर तुम्हाला कंपल्सरी 85% कमिशन देते स्किल पैसा कंपनी. हे जर स्टार्ट केलं तर तुमची फ्रीलान्सिंग जर्नीमध्ये पण तुम्हाला हेल्प होईल. कारण की फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही स्वतः व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत असाल तर तुम्ही स्वतःची ट्रेनिंग सुद्धा तिथे उपलब्ध करू शकता. म्हणजे तुमची स्वतःची पर्सनल मेंटरशिप सुद्धा तिथे भेटेल आणि एक पॅकेज सुद्धा सेल होईल. सो ह्या प्रकारे तुम्ही करू शकता. आजचा टॉपिक क्लिअर झालाय ना? चला तर डिस्कस करूयात कशा प्रकारे स्किल पैसामध्ये मॅनेज करायचं. आता काही जण म्हणतात की मी स्वतः स्किल पैसामध्ये काम करते आणि फ्रीलान्सिंग पण करते कारण मी तिथूनच शिकलेले आहे, मी स्वतः तिथे शिकलेले आहे. आता मला स्वतः खरंच सांगते, अगोदर मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. डिजिटल स्किल्स नेमकं असतं का किंवा काय. मी स्वतः एक मेडिकल स्टुडंट आहे, पण आज स्वतः माझ्याकडे क्लायंट्स येतात आणि मला म्हणतात की माझी व्हिडिओ एडिटिंग करून द्या किंवा माझं प्रेझेंटेशन बनवून द्या किंवा मला 1:1 मेंटरशिप द्या की मला कशा प्रकारे अफिलिएट मार्केटिंग करता आलं पाहिजे किंवा क्लोज म्हणजे जे पण सेल्स क्लोजिंग आहे त्याची थोडीशी ट्रिक्स सांगा. सो 1:1 मेंटरशिपमध्ये सुद्धा आपण पैसे कमवू शकतो. सो तुम्ही पण करूच शकता ना. पण त्यासाठी तुम्हाला पहिले शिकावं लागेल. पण मी पहिल्यांदा पण सांगितलेलं आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, जेव्हा पण तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये येता तर लर्निंग माइंडसेट तुमचा असला पाहिजे. जर नसेल तर तुम्ही कुठेही ग्रो नाही होऊ शकत. सो लर्निंग माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे, कुठे पण जा. जर तुम्ही स्टार्ट केलं असेल तर पहिले शिकून घ्या की स्किल पैसा नेमकं कसं आहे, टाइम मॅनेजमेंट कसा करायचा, कशा प्रकारची ट्रेनिंग सिस्टीम तिथे दिली जाते, कोण आपल्याला शिकवत आहे त्यांच्याबद्दल माहिती घ्या. आणि जर तुम्हाला याबद्दल माहिती घेतली नाही तर तुम्ही ग्रो नाही होणार. मी प्रत्येक वेळी सांगते की पहिले शिका. शिकाल तर कमवाल, कुठे पण शिकाल तर कमवाल. कोणती पण गोष्ट तुम्हाला पहिले शिकावंच लागणार आहे, तेव्हाच कुठे तुम्ही ग्रो होणार. ठीक आहे. आता पहिले जेव्हा पण तुम्ही स्किल पैसामध्ये येता, मी तुम्हाला सांगितलं होतं की स्किल पैसामध्ये आल्यानंतर पहिले त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या की कधी स्टार्ट झालं, त्यांचं जीएसटी सर्टिफिकेट आहे का, उद्यम सर्टिफिकेट आहे का, कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचे, कोणते कोणते पॅकेजेस आहेत, ते सगळं काही तुम्ही नॉलेज घ्या त्याबद्दल. आणि तुम्ही नॉलेज घेतलं ना तर तुम्ही 4-5 दिवसामध्ये ते पूर्णपणे डिटेल्स तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, फ्रीलान्सिंग जर्नी स्टार्ट करायची. फ्रीलान्सिंगमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टी स्किल शिका. स्किल शिकल्यानंतर ते कशा प्रकारे आपल्याला क्लायंट्स भेटतात यावर फोकस करा. कारण की इथे तुम्हाला लीड जनरेशन ट्रिक्स सुद्धा दिल्या जातात. जर तुम्ही डेली बेसिसवर 1000 पेक्षा जास्त इन्कम केली तर तुम्हाला 10 लीड सुद्धा भेटतात तुमच्या पॅकेजनुसार. आता पॅकेज कोणता सिलेक्ट करायचा तर मी पहिले सांगतो तुम्हाला. सफायर पॅकेज पासून तुम्ही स्टार्ट करा, तेव्हाच तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्कम भेटू शकते आणि स्वतः त्यामध्ये खूप सारे बेनिफिट्स आहेत. जर कोणी ऑफर देत असेल तर ऑफर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे खूप सारे ऑफर पण येत असतात महिन्याला वगैरे. 99% कमिशन मध्ये सुद्धा तुम्हाला ऑफरमध्ये कोणी देत असेल तर नक्की स्टार्ट करा आणि मलाच तुम्ही डीएम मध्ये टाकू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे. जर तुम्हाला खरंच फ्रीलान्सिंगमध्ये ग्रो करायचं असेल तर एका इन्कमवर फोकस करू नका. कारण तुम्ही ओनली फ्रीलान्सिंगवर स्टार्ट करत असाल ना तर ग्रो थोडंफारच होईल, जास्त होणार नाही. त्यामुळे स्किल पैसा प्लस फ्रीलान्सिंग तुम्ही करू शकता. साइड इन्कम जर तुम्हाला करायची असेल, फक्त जॉबवर डिपेंड नका राहू. अशा काहीतरी गोष्टी करा की भविष्यामध्ये तुम्हाला त्याबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन भेटेल
किंवा तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये बेनिफिट होईल. कारण कधी कधी अशा सिच्युएशन येतात तुम्हाला घरी बसावं लागते, घराबाहेर कधीही तुम्हाला जाता येणार नाही. त्यासाठी घरी बसून काहीतरी करता येईल का अशा गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे, तुम्ही मला क्वेश्चन करू शकता. आणि जर तुम्हाला स्किल पैसा जॉईन करायचा असेल तर मी जॉईनिंग लिंक सुद्धा तिथे दिलेली आहे. तुम्ही जॉईनिंग लिंकनुसार तुम्हाला जो पॅकेज अफोर्डेबल आहे त्या पॅकेजनुसार एनरोल करा. आणि जर काही समजलं असेल, व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी इंस्टाग्रामची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की इन्स्टाला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी धन्यवाद.